जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी माऊली। श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त रूप कथा स्वरूप। सीता स्वयंवरासाठी देशोदेशीहून अनेक राजे महाराजे रथी महारथी ऋषीमुनी देवता दैत्य सर्व आले होते। या सर्वांसमोर जनक राजाने पिनाकपाणी धनुष्य आपल्या सेवकांकरवी आणून ठेवले आणि ते उचलून त्यावर दोरी बांधून, त्यालाच प्रत्यंचा असंही म्हणतात, प्रत्यंचा चढवून बाण लावणे हा पण होता। हे शिवधनुष्य परशुरामाने जनक राजाला दिले होते। याच पिनाकपाणी धनुष्य उपयोगाने शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता आणि परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती। हे पिनाकपाणी धनुष्य अतिशय जड होते, ते कोणालाही उचलता येईना। त्यावेळी रावण तिथे आपल्या अहंकारासह प्रकट झाला आणि त्यानेही सीता स्वयंवरातला हा पण जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व देवता आणि कुलस्वामिनीच्या मदतीने सीतेने आपली इच्छा प्रकट केली आणि सर्व देवता आपल्या पृथ्वी तत्वासह त्या शिवधनुष्यामध्ये प्रविष्ट झाल्या, ज्यामुळे ते शिवधनुष्य रावणाच्या अंगावरच पडले आणि रावण खाली आणि त्याच्या छातीवर शिवधनुष्य असे सर्व एक गमतीशीर प्रसंग बघून हसू लागले। यानंतर रावण चरफडत उठला आणि त्यांनी मनात निश्चय केला की जो कोणी हा पण जिंकेल आणि सीतेशी स्वयंवर करेल त्याला नंतर मी युद्धात हरवून सीतेला आपलीसी करेन। मूळ रामायणाच्या कथेला खरं तर हेच कारण झालंय। आता या पुढील कथाभाग आपण ऐकत आहोत। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। बालकांड अध्याय 19 सीता स्वयंवरातील राम स्वरूप वर्णन। सीतेला तिच्या सख्या सांगू लागल्या, सीते, रावणाचे विघ्न टळले बर का, तू मोठी भाग्यवती आहेस। आता तुला आम्ही अनेक भूपतींचा निर्देश करतो, त्यातील तुला कोण आवडतो ते सांग। असे म्हणून सख्या तिला प्रत्येक राजाचे वर्णन करून सांगू लागल्या, पण तिच्या मनास कोणीही येईना। रामाला तिने पती म्हणून मानले होते, इतर कोणाकडेही तिचे मनच जाईना। ती मनाशी म्हणाली, माझ्या पित्याने हा जो पण केला आहे तो जर श्री रामचंद्रांकडून पूर्ण झाला नाही तर आपले मनोरथ तसेच राहील। तिकडे जनकाने पुन्हा सर्वांना आवाहन केले, पण कोणीच उठेना। काही वेळ तसाच गेला। तेव्हा जनकाने मोठ्या आवाजात सभासदांना विचारले, आज पृथ्वीवर कोणीच वीर उरला नाही काय? सीता अविवाहितच राहणार आहे का? असा प्रश्न ऐकून विश्वामित्रांनी रामचंद्राकडे पाहिले। रामचंद्राला जनकाचा प्रश्न झोंबला होता, त्याला धनुष्य सज्ज करायचे होते, पण विश्वामित्रांनी आज्ञा दिली तरच तो उठणार होता। विश्वामित्रांनी त्याला आज्ञा दिली त्यावेळी रामाने लक्ष्मणाकडे नुसते पाहिले आणि लक्ष्मणानेही अनुमोदन दिले। तो पण उठला असता तर एका वेळी दोघे बंधू उठल्यामुळे हास्यास्पद प्रसंग झाला असता। लक्ष्मणानेच अनुमोदन दिल्यामुळे राम एकटा उठला। तो लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, आता पहा, ज्या चापामुळे रावण संत्रस्त झाला त्यावर मी निमिषार्धात दोरी चढवतो। राम लक्ष्मणाजवळ एवढे वाक्य बोलून हळूच उठला। सभेत राम धीरगंभीर पावले टाकत धनुष्याच्या दिशेने चालू लागला। त्यावेळी प्रत्येकाने आपापल्या बुद्धीनुसार स्वतःशी किंवा शेजारी बसलेल्या राजांशी आपले मत व्यक्त केले। सर्वांमध्ये कुजबूज होती। महाबलाढ्य अशा रावणाला जे धनुष्य उचलता आले नाही ते हा सामान्य दिसणारा युवक कसा बरं उचलेल? सर्वांचे मत एकच होते, हा राम खरोखर एवढा पराक्रम करील का? सीतेचा आणि याचा विवाह जर झाला तर उत्तमच होईल। खरं तर दोघं एकमेकांना किती अनुरूप आहेत। सभाजनांना श्रीराम हा चिदानंद स्वरूप ब्रह्माचीच मूर्ती भासला होता। जनक राजालाही राम आवडला। सीतेला तर रामाने आधीच मोहित केले होते। तिचे नेत्र तिचे मन सारे रामाकडेच लागले होते। श्रीरामाचे सौंदर्य आणि गांभीर्य अवर्णनीय होते।
साऱ्या सृष्टीतील देवदेवता व त्यांचे पराक्रम व सद्गुण त्या राम शरीराचे निरनिराळे अवयव बनून एकत्र शोभायमान होत होते. सावळे सुंदर मनोहर मनुष्य रूप घेऊन परब्रह्मच त्या विदेही जनकाच्या सभेत देहधारी होऊन आले होते. सोन्याला सोन्याचेच कोंदण करावे त्याप्रमाणे श्रीराम हाच श्रीरामांचे भूषण होता. श्रीरामाचे हे रूप सीताच जाणू शकत होती आणि सीतेचे सत्य स्वरूप एकटा रामच जाणत होता. श्री एकनाथ महाराज म्हणतात, ज्याचे वर्णन वेदांना करता येत नाही, शेष, ब्रह्मादिक, सरस्वती आदी कोणीही करू शकत नाही, त्या रामाच्या अंतर्बाह्य सौंदर्याचे वर्णन मी काय करणार. श्री भावार्थ रामायण बालकांड श्री रामस्वरूप वर्णन नावाचा 19वा अध्याय समाप्त. श्री रामस्वरूपाचे वर्णन या संक्षिप्त कथा रूपामध्ये फारच थोड्या स्वरूपात दिलेले आहे, परंतु आपल्यासाठी श्री एकनाथ महाराज यांच्या भावार्थ रामायण सविस्तर कथा स्वरूपातील ग्रंथ यामधून मी खास आपल्यासाठी काही निवडक वर्णन घेऊन आले आहे. रामरक्षेमध्ये ज्याप्रमाणे शिरोमेरा घवपातू यापासून पुढे रामाची आपल्या शरीरातील प्रत्येक भागावरती अनुष्ठान करावे, आवाहन करावे आणि रक्षा करण्यासाठी विनंती करावी अशी वर्णनाची एक सुरुवात जी होते, त्याचप्रमाणे या एकनाथी भावार्थ रामायणामध्ये प्रत्येक अंगाचे वर्णन श्रीरामांचे असेच केले आहे की त्यांनी याच प्रकारे आपण त्यांचं ध्यान करून आपलं रक्षण करावं. तर आता सुरुवात करूया श्रीरामचंद्र यांचे सामुद्रिक आणि चिन्हांकित वर्णन. श्री एकनाथ महाराज म्हणतात, श्रीरामांच्या दोन्ही पायावर पद्म, ध्वज आणि वज्रांकुशांच्या रेषा आहेत. या पायीच्या सामुद्रिकांच्या फक्त दर्शनानेच प्रचंड महापातक्याचा सुद्धा उद्धार क्षणार्धात होतो. चारही मुक्ती एकत्र येऊन चरणावर भक्तीचा ध्वज शोभून दिसत आहे. कर्माच्या बीजांचे निर्धारण करण्यासाठी वज्राचे चिन्ह दिसत आहे आणि स्मरणशक्तीसाठी अंकुशाचे चिन्ह शोभायमान झाले आहे. सत्वाचा मार्ग शोधत असताना दोन्ही पायावरती पद्मचिन्ह झळकत आहे. पायांचे तळवे लालबुंद आहेत. जणू संध्याकाळचे रमणीय दर्शन चरणी घडत आहे. हे तळपाय पाहून कुंकुम सुद्धा लाजून फिके पडल्यासारखे भासते. जीवनी जड जाड्यता हे निस्तरण्यासाठी त्रिगुण एकत्र येऊन श्रीरामाच्या चरणी थाकले आहेत. या तिन्ही गुणांनी मिळून त्रिकोण तयार केला आहे आणि हे संपूर्ण चरणांना जडले आहेत. श्रीरामांच्या जानुचक्रांना म्हणजेच गोलाकार गुडघ्यांना चरणांजवळ असल्यामुळे त्यांनी जणू असुरांच्या जीवनात काळचक्राची सुरुवात केली आहे. या चरण कमळांचा स्पर्श होताच सर्वांचा उद्धार होतो. त्याचप्रमाणे अहल्या सुद्धा शिळेमधून बाहेर आली आणि तिचा उद्धार झाला आहे. श्रीरामांच्या मांड्यांना इथे केळीच्या खांबाचे भूषण दिले आहे. केळीचा खांब सुद्धा केळीच्या आतमधल्या भागात गर्भवक्र असतो, मात्र श्रीरामांच्या अंकी अवक्रता अतिशय शोभून दिसत आहे. विजेला क्षणोक्षणी उदय आणि अस्त व्हावं लागतं. यासाठी ती रामाच्या कमरेला वेढली गेली आहे आणि सर्व वस्तूंना गिळून ती नित्य तेजस्वी राहते आहे. त्यासोबत जळजळीत पितांबर आणि कासी बांधलेले रवी, रश्मी आणि चंद्र रामाचे निज सौंदर्य खुलवत आहेत. ज्यामध्ये श्रीराम संपूर्णपणे सापडतो तो भक्तिभावाने भरलेला कमरेचा शिला अत्यंत शोभून दिसत आहे आणि त्यावर रुंजून करणाऱ्या लहान लहान घंटांच्या रूपाने बांधलेल्या माळा या सर्व विद्या जणू एकत्र बांधून ठेवल्या आहेत असेच भासते. भगवान श्री विष्णूंच्या नाभीमधून ब्रह्माचा जन्म झाला, त्यातच सर्व आकाश सामावलेले आहे. पूर्वी काळी ब्रह्मा हा भगवंताच्या नाभीमध्येच असलेल्या कमळाच्या गर्भकोशात राहत असे, पण तिथे ते कंटाळून गेले. त्यावेळेला भगवंतांनी ब्रह्माला घाबरू नकोस, तप कर असा आकाशवाणीच्या रूपात उपदेश करून ब्रह्माला अभयदान दिले आणि आपल्या नाभी कमळावरच स्थिरावण्याचे त्यांना सौजन्य दिले. भगवान विष्णूंच्या याच नाभीच्या प्रतीकाच्या रूपाने अवतरित झालेल्या श्रीरामांच्या पोटाचा आरंभी भाग हा मूळ वर्तुळ बनले आहे. ही वर्तुळाकार नाभी इतकी सखोल आहे की तिथे नेय, ज्ञाता आणि ज्ञान तिघांची त्रिपुटीच जणू श्रीरामाच्या उदरात त्रिरूपांमध्ये दिसत आहे.
हृदयामधील रिक्त स्थान दाट आनंदाने आणि घनदाट भरलेल्या आनंदाने जणू रिक्त नाहीच. यामध्ये हळूहळू एक एक करून संतांचे आगमन होत आहे. ते तेथेच राहत आहेत, म्हणूनच ते कल्पांच्या अंती सुद्धा नाश पावणार नाहीत. साधकांना समाधी अवस्थेत सुद्धा ज्या विशुद्ध सुखाचा अनुभव होतो तेच विशुद्ध सुख श्रीरामांच्या वक्षस्थळावर स्थापित असलेले पदक आहे. संत स्वरूप असे अनेक छोटे छोटे माणिक रत्न या श्रीरामांच्या वक्षस्थळावर स्थित पदकाच्या संपुटीला जोडले गेलेले आहेत. तेथे अनन्य एकनिष्ठता, भक्तिभाव, शुद्ध भगवत प्रेमासोबत वैजंती माळा सुद्धा या रूपात शोभायमान आहे. संत सज्जनांच्या मनस्वरूप फुलाच्या माळा तुळशीच्या पत्रासह इथे शोभून दिसत आहेत. मुक्तीप्राप्त भक्ताचा सद्भक्त रूपी मोती अखंड एकसर माळेच्या रूपात ओलेला आहे आणि हीच माळ मोठ्या मोत्यांची अशी अखंड श्रीरामांच्या गळ्यात शोभून दिसत आहे. श्रीरामांचा शंखाकार असलेला कंठ वस्तुतः वेदांचे उगमस्थान आहे. त्यातूनच वर्णांचा आणि ध्वनीचा स्रोत निर्माण झाला आहे. त्यापासूनच परम अर्थ हा दाशरथी रामाच्या रूपात प्रकट झालेला आहे. श्रीरामाचे अजानुबाहू हात हे दैत्यकुळाचे निर्दालन करणारे दिसत आहेत. त्यांच्या डाव्या हातामध्ये धरलेले धनुष्य हा पाप पुण्याचा पूर्णपणे नाश करून जनाचे संकल्प आणि विकल्प यांचा सुद्धा समूळ उच्चाटन करणारा आहे. याच धनुष्याने कामदेवाच्या अहंकाराला मुळापासून विच्छिन्न करून टाकले होते. जो भाव चैतन्याच्या तेजाने अधिक तेजस्वी आहे आणि ज्यात सोहम भाव संपूर्ण नष्ट होऊन जातो, तोच भाव श्रीरामांच्या बाजूबंधाच्या रूपाने प्रकट झालेला आहे आणि त्यामध्ये उपनिषदे सुद्धा विशुद्ध कीर्ती सुख अनुभवून प्रस्तुत झालेली आहेत. असे समजा की धैर्यवीर्य हे श्रीरामांच्या हातातील कंकण पूर्ण स्वरूपामध्ये बसून जमलेले आहे. मूळतः श्रीराम हे आभूषणांचेच आभूषण आहेत. श्रीरामांच्या 10ही बोटांमध्ये अनेक प्रकारच्या सिद्धी आणि कला मुद्रिका बनून शक्ती रूपाने स्थापित झालेल्या आहेत. मुद्रिका म्हणजेच आपण सामान्य भाषेत ज्याला अंगठी म्हणतो, अशा 10ही मुद्रिका 10ही अवतारांचे पालन करीत आहेत. श्रीरामांचे मुख म्हणजे जणू एक प्रकारे शुद्ध आनंदाचा साचाच आहे किंवा विशुद्ध सुखाचे स्वरूपच आहे. श्रीरामाचे श्रीमुख तेच आहे जो दर्शकांना निर्दोष आणि पापमुक्त करून टाकणारा असा कल्पवृक्ष आहे. श्रीरामांच्या कानांची सुंदरता वर्णनीय आहे. जसा ओम च्या रूपामध्ये ओंकार, उकार आणि मकार ध्वनी प्रविष्ट होतो, या ओंकारामध्ये अकर्म आणि कर्म स्वरूप श्रुती विद्यमान असतात, त्याच प्रकारे त्यांच्या कानांची सुंदरता अवर्णनीय आहे. याच प्रकारे श्रीरामांचे ओष्ठ आणि दंतपंगती म्हणजे श्रीरामांचे अधर हे अतिशय सुमधुर दिसत आहे, जणू अमृताचे घरच आहे. रामाची हनुवटी पाहताच भक्तांना ही सृष्टी जणू उन्मळून पडून सुखाची उधळण करू लागली आहे असेच वाटत आहे. श्रीराम ब्रह्मांड व्यापी आहेत, म्हणूनच ते आपल्या डोळ्यांनी आपल्या ब्रह्मांडाला अंतर्बाह्य पाहू शकतात. श्रीरामांनी आपल्या भक्तांवर दृष्टी टाकली म्हणजे तो जीव ब्रह्मानंदाने पूर्ण भरून जातो. तेव्हा द्रष्टा, दृश्य आणि दर्शन असा भेदच नष्ट होऊन जातो. श्रीरामांच्या भुवया ज्याच्या संकेताने कोटीच्या कोटी ब्रह्मांडाची निर्मिती आणि संहार होतो, तसंच याच भुवयांच्या कटाक्षाने कळीकाळाचा सुद्धा नायनाट होतो. असे चारही प्रकारचे देह स्थूळ, सूक्ष्म कारण आणि महाकारण यांचे बंधन कापून मुक्त करून देतात. असे हे डोळे मृगनयन या उपमेने शोभतात. श्रीराम सगळ्यांसाठीच मुकुटमणी आहेत, म्हणून श्रीरामांच्या मस्तकावर धारण होण्यासाठी कोणताही मुकुटमणी आपल्याला योग्य वाटत नाही. श्रीराम तर सर्व लोकांच्या शिरोधारी रत्नाचे गर्भस्थानच आहे. त्या श्रीरामांच्या मुकुटाच्या कांतीचे वर्णन करण्यासाठी कथानकाची सुरुवात करणे फारच कठीण आहे. जर श्रीरामांच्या मस्तकावर अशी कोणती रिक्त जागा असती तर बरेच झाले असते, पण त्या ठिकाणी असलेल्या अक्षता या सर्व सुखाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून स्वयंप्रताप नित्य रूपामध्ये निर्विकल्पपणे दाखवतच आहेत. श्रीरामांचे मूर्तीचे वर्णन करताना श्रुती सुद्धा मौन झाल्या. वेदांनीही नेती नेती म्हणून आपले बोलणे थांबवले आणि श्रीराम या शब्दांनी अर्थ प्रकट करण्याचा प्रयत्न केला, पण तोही निष्फळच झाला. एकनाथ महाराज म्हणतात, जी पळी जेवणामध्ये अत्यंत मधुर असा रस वाढण्याच्या कामी येते
ती रसाची गोडी त्या पळीला कशी चाकता येणार? तेव्हा शब्दांची ओढ सांडून श्रीरामांची रोकडी शोभा समोर पाहावी. शब्दाने रामनाम घेत असताना बोलणाऱ्याचे बोल पण ओस पडून जातात. त्यासाठी आकाशाचीच मूठ बांधावी लागेल आणि हातामध्ये चौपदरीच घ्यावी लागेल. श्रीरामांचे हे स्वरूप संक्षिप्त रूपात आपल्या समोर सांगणे शक्यच नव्हते, कारण इतके मनोहर आणि सुंदर वर्णन यामध्ये केले आहे की ते आपल्या समोर मांडण्याचा मोह मला आवरला नाही. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु.